तर महाराष्ट्रामध्ये एकूण 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं मतदान आणि 20 मेला शेवटचा टप्पा असेल। पूर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यामध्ये मतदान होणार आहे। तर मुंबईतील सर्व 6 मतदारसंघांमध्ये 20 मे रोजी मतदान पार पडेल। महाराष्ट्रामध्ये कोणत्या टप्प्यांमध्ये कुठे मतदान होणार आहे पाहूया। महाराष्ट्रात 5 टप्प्यात मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपुरात मतदान होईल। तर 26 एप्रिलला दुसरा टप्पा असेल। दुसऱ्या टप्प्याअंतर्गत बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड आणि परभणीमध्ये मतदान होईल। 7 मेला महाराष्ट्रातील तिसरा टप्पा असेल। रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, कोल्हापूर आणि हातकणंगलेत 7 मे रोजी मतदान होईल। 13 मे रोजी महाराष्ट्रातील चौथा टप्पा असेल। नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीडमध्ये 13 मे रोजी मतदान होईल। तर 20 मे रोजी महाराष्ट्रातील अखेरचा म्हणजे 5वा टप्पा असेल। धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील 6 मतदारसंघात 20 मे रोजी मतदान होईल। तर 4 जूनला मतमोजणी होईल।